नमस्कार मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रिफरन्सेसच्या स्ट्रॅटेजीजवरती डिस्कस करत आलेलो आहोत. कशा पद्धतीने आपल्याला प्रिफरन्सेस द्यायचे त्याचे व्हिडिओज तुम्ही प्लेलिस्टवरती चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. त्यामध्ये डिटेल्ड प्रिफरन्सेस कशा पद्धतीने द्यायचे त्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विथ इंटरव्ह्यूसाठी ज्यामध्ये एकाच 3 आपल्याला सिलेक्शन्स होणार आहेत, ज्यामध्ये शॉर्टलिस्टिंग होणार आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला कट ऑफ ॲनालिसिस करायचं आहे. कट ऑफच्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या संस्थांच्या, सगळ्या जिल्हा परिषदच्या सगळ्या अवेलेबल आहेत. पण त्या ॲनालिसिस कशा पद्धतीने करायच्या, त्याला कशा पद्धतीने ॲनालिसिस करायचं की जेणेकरून आपल्याला यावर्षी प्रिफरन्सेस देताना मदत होईल, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता डिस्कस करणार आहोत. तुमच्या काही आयडियाज असतील तर ते आपण कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि हे व्हिडिओज तुम्हाला युजफुल होत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा. तर आज मित्रांनो एक आपण उदाहरण म्हणून आपण 2022ची जी टेट आहे त्याचं श्री शिवाजी सोसायटी वाशिम यांचं आपण कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. तर अशा पद्धतीने हे ॲनालिसिस तुम्हाला मिळणार आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही सबस्क्राईब केल्यावर मी तिकडे पोस्ट करणार आहे. आपण व्हिडिओज पण बनवणार आहोत. तुम्हाला अशा पद्धतीने अजून ॲनालिसिस हवे असतील तर ते पण तुम्ही मेन्शन करा. तर या संस्थेमध्ये मित्रांनो हायेस्ट कट ऑफ, आता ह्या सगळ्या कट ऑफचं ॲनालिसिस करून आपल्याला कसा फायदा होणार आहे यावर्षी प्रिफरन्सेस देण्यामध्ये ते आपण डिस्कस करत आहोत. तर इथे सगळ्यात जो हायेस्ट कट ऑफ होता तो 131 मार्काचा होता आणि लोएस्ट कट ऑफ होता तो 60 मार्कावरही गेलेला आहे. 60 मार्क जिथे जनरल अंशकालीनला आपल्याला इथे बघायला मिळतात आणि जनरल PH ऑर्थोचे हायेस्ट मार्क्स आहेत 131. आता आपण कॅटेगरी वाईज बघणार आहोत आणि त्याचे कट ऑफ मार्क्स बघणार आहोत. कशा पद्धतीने आपल्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन्समध्ये कट ऑफ बघायला मिळालेले आहेत आणि नंतर मग आपण त्याला सब्जेक्ट वाईज कसं ॲनालिसिस करायचं ते बघणार आहोत. तर जनरल कॅटेगरीचा कट ऑफ मित्रांनो इथे 129 वरती गेला आहे विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. नंतर PH ऑर्थोसाठी इथे 131 वरती जे आपण इथे बघितलं आहे वरती की हा हायेस्ट कट ऑफ आहे या संस्थेमध्ये. जनरल वुमनचा 120 वरती कट ऑफ बघायला मिळाला. एक सर्व्हिसमॅन 94, प्रोजेक्ट अफेक्टेड 111, स्पोर्ट्समॅन 104 आणि अंशकालीन 60 वरती हा कट ऑफ आपल्याला लोएस्ट इथे बघायला मिळत आहे. अशा पद्धतीने आपण जनरल कॅटेगरीमध्ये असताना आपण जेव्हा जनरल कॅटेगरीमध्ये होतो आपल्याला आपल्या कॅटेगरीचे सगळे तुमचं जर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल कुठलं तर ते बघायचं आहे, नाहीतर तुम्हाला ओपनमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा कट ऑफ तुमचा नोट डाऊन करायचा आहे की अशा पद्धतीने आपल्या कॅटेगरीचा हा कट ऑफ इथे होता. अशाच पद्धतीने बाकीच्या कॅटेगरीजचे पण कट ऑफ आपण बघणार आहोत. आता इथे SCमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 112 वरती कट ऑफ होता. PH ऑर्थो 117 वरती, वुमन 109. अशा पद्धतीने इथे व्हॅकन्सीज होता या 3 आणि त्याचे कट ऑफ आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. तर अशा पद्धतीने सगळ्या कॅटेगरीजचे कट ऑफ इथे मेन्शन केलेत मित्रांनो. हे तुम्ही ॲनालिसिस करू शकता की आपला कॅटेगरीचा हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसोबत कट ऑफ किती होता. आता या कट ऑफ्समध्ये सब्जेक्ट्स कुठे मेन्शन नाही केलेत, त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की आपल्या विषयाचा कट ऑफ किती होता आणि मग त्याच्यावर ठरवायचं कसं की यावर्षी कट ऑफ आपल्याला किती आहे. तर प्रिफरन्सेस स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला टॉप 3 कॅन्डिडेट्स काढायचे आहेत, जे 10 रिकमेंड झालेले आहेत. मागच्या वेळेस जे एकाच 10 सिस्टम होतं त्यानंतर आता एकाच 3 आहे. तर आपल्याला जे टॉप 3 स्कोरर आहेत रिकमेंडेड ते प्रत्येक विषयाचे तुम्हाला काढायचे आहेत आणि नंतर मग आपण त्याला कॅटेगरी वाईज ॲनालिसिस करणार आहोत. आता सब्जेक्ट वाईज आणि क्लास वाईज आपण हे सगळं ॲनालिसिस करू. श्री शिवाजी सोसायटी वाशिमचं हे सगळ्या पोस्ट ह्या ज्या पद्धतीने ॲनालिसिस केलेलं आहे सगळं मी टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. तर तिथे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला हे सगळे ॲनालिसिस तिथे मिळणार आहेत आणि जे महत्त्वाच्या संस्था आहेत किंवा तुम्ही ज्या कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करसाल त्याचे व्हिडिओज पण आपण चॅनलवरती बनवणार आहोत. तर आता सब्जेक्ट वाईज परफॉर्मन्स आपण बघणार आहोत. ग्रॅज्युएट टीचरसाठी 9वी 10वीचं या संस्थेमध्ये 9वी 10वीसाठी मॅथ्स सायन्समध्ये कट ऑफ आपल्याला बघायचे आहेत. तर आता हिस्ट्री आणि मराठी या विषयासाठी बघूयात. सगळ्यात पहिले हिस्ट्री आणि मराठीसाठी 121 आणि 114 हा कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे. आता हे हिस्ट्री आणि इथे मराठी काय दिलं आहे तर हे मीडियम आहे मित्रांनो. इथे कन्फ्यूज होऊ नका तुम्ही कुठल्या मीडियमचं हे आहे, तर त्याबद्दल इथे मेन्शन केली. ही जागा हिस्ट्रीची आहे. तर हिस्ट्रीचा कट ऑफ आपल्याला इथे 121 वरती बघायला मिळतो आहे विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 114 वरती. तर टॉप स्कोरर जे आहेत ते कुठे आहेत आपल्याला इथे 143, 143 आणि 135. तर हे टॉप 3 स्कोरर होते इथे जे शॉर्टलिस्ट झालेले होते त्यामध्ये आणि जे सिलेक्शन झालेलं आहे ते 124, 114 आपल्याला इथे बघायला मिळत आहे. तर हे 143 कट ऑफ तुम्ही पकडून चला यावेळेसचा 143 आणि 135. अशा पद्धतीनेच आपण लँग्वेजचा इंग्लिश विषयाचं बघणार आहोत. टॉप 3 स्कोरर जे होते ते 135, 131 आणि 121 वरती होते. आता तुम्ही विचारसाल कट ऑफ कुठे बघायला मिळतात, तर याच्या PDF ज्या आहेत प्रिव्हियस इयरच्या सगळ्या मी टेलिग्रामवरती अपलोड केलेल्या आहेत सगळ्या संस्थांच्या जिल्हा परिषदच्या. तिथे तुम्ही हे स्कोरर्स बघू शकता. लँग्वेज मराठीसाठी मराठी भाषा शिक्षकासाठी
9वी 10वीचा आपण कट ऑफ बघू शकतो. इथे 143, 141 आणि 141 असे टॉप 3 स्कोरर होते. त्यानंतर मॅथमॅटिक्स उर्दू मीडियमसाठी 103, 119 आणि 112 असा आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. सायन्स मराठी मीडियमचा आपल्याला 3 कॅन्डिडेट्स कोणते दिसत आहेत तर 127 वरती 123 आणि तिसरा कॅन्डिडेट 76 वरती आपल्याला इथे बघायला मिळत आहे. लँग्वेज हिंदी भाषा शिक्षकासाठी 133, 100 आणि 97 असे टॉप 3 स्कोरर होते. त्यानंतर मॅथमॅटिक्स मराठी मीडियमसाठी 143, 138 आणि 133 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतं. फिजिकल एज्युकेशन मराठी मीडियमसाठी 113, 166 आणि 160 अशा पद्धतीने आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहेत टॉप 3 कॅन्डिडेट्सचे. आता तुम्ही म्हणसाल टॉप 3 कॅन्डिडेट्स का बरं काढलेत, तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला अगोदरचे प्रिफरन्स स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. का बरं आपल्याला हे टॉप 3 कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट करायचे आहेत यावेळेस. त्यानंतर आपण हायर सेकंडरी टीचरचं बघूयात 11th आणि 11वी आणि 12वीसाठीचं. तर बायोलॉजीचा कट ऑफचे टॉप 3 स्कोरर होते 132, 130 आणि 127 वरती. इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री असं सब्जेक्ट कॉम्बिनेशन पण असतं मित्रांनो, जिथे तुम्हाला 2 PG मागितलेले असतात. तुमच्याकडे जर पोस्ट ग्रॅज्युएशन 2 असतील आणि परफेक्ट त्यामध्ये असतील तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. त्या जागा पर्टिक्युलरली त्या कॉम्बिनेशनसाठी असतात. 130, 111 आणि 87 वरती इथे टॉप 3 स्कोरर आपल्याला बघायला मिळालेत. त्यानंतर हिस्ट्री मराठी मीडियमसाठी 141, 158 आणि 135 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. लँग्वेज मराठी आणि लँग्वेज इंग्लिश असं दोन्हीचं सब्जेक्ट कॉम्बिनेशन दोन्ही भाषा शिक्षकांसाठी 11वी 12वीच्या जागा होत्या. 143, 141 आणि 141 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. टॉप 3 स्कोररचे मार्क्स आहेत हे. मॅथमॅटिक्स मराठी मीडियमचे इथे परत 128, 124 आणि 120 वरती आपल्याला इथे टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळतात. आता कॉमर्सचं बरेच विद्यार्थी विचारत असतात तर बुक कीपिंग आणि अकाउंटिंगची जी जागा होती 133, 115 आणि 117 वरती टॉप 3 स्कोरर्स आहेत. आणि इकडे 86 वरती आपल्याला इकॉनॉमिक्स प्लस पॉलिटिकल सायन्स हे सब्जेक्ट कॉम्बिनेशनचे कॅन्डिडेट्स बघायला मिळत आहेत. परत इथे टॉप 3 कॅन्डिडेट जे आहेत हिस्ट्री प्लस सोशॉलॉजीचे 111, 111 आणि 57 वरती आपण इथे बघू शकतो. लँग्वेज मराठी प्लस हिस्ट्रीचं सब्जेक्ट कॉम्बिनेशन आहे, त्यामध्ये 141, 115 आणि 111 वरती आपल्याला इथे टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळत आहे. पॉलिटिकल सायन्ससाठी पर्टिक्युलरली 129, 131 आणि 125 तर असे आपल्याला कट ऑफ बघायला इथे मिळत आहेत टॉप 3 स्कोरर्सचे. तर मित्रांनो आपण आता बघितले इथे कट ऑफ चेक केलेले आहेत सगळ्या सब्जेक्टचे की काय पद्धतीने आपल्याला कट ऑफ मिळालेले आहेत टॉप 3 स्कोररचे. तर सगळ्यांना सगळ्या विषयाचे कट ऑफ ॲनालिसिस करायचे आहेत का, तुम्ही म्हणता हे सगळं करण्यात आपला किती वेळ जाईल, तर त्यालाच आपण फिल्टर इफेक्ट म्हटलेलं आहे आपल्या प्रिफरन्स स्ट्रॅटेजीमध्ये की तुम्हाला फक्त तुमच्या कॅटेगरीचं तुमचं हॉरिझॉन्टल किंवा जे व्हर्टिकल रिझर्वेशन आहे त्याचे तुम्हाला सगळ्यात पहिले बघायचे आहेत. त्यानंतर तुमचा सब्जेक्ट जो आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या क्लाससाठी इलिजिबल आहात आणि त्यानंतर तुमचं मीडियम. तर अशा पद्धतीने आपण हे फिल्टर इफेक्टचा स्टडी करून तेवढंच फक्त आपल्याला प्रत्येक संस्थाचं ॲनालिसिस करायचं आहे, जेणेकरून आपल्याला काय मिळेल की आपण ज्या संस्था अप्लाय करणार आहोत आपल्याला लिमिटेड प्रिफरन्सेस द्यायचे आहेत, 50च प्रिफरन्सेस द्यायचे आहेत, तर ते पर्टिक्युलरली त्याच ठिकाणी दिले गेले पाहिजे जिथे आपला चान्सेस आहेत. आता हे चान्सेस तुम्ही कट ऑफ सगळे कमेंट सेक्शनमध्ये विचारत राहतात, त्यापेक्षा तुम्ही स्वतः हे सगळे कट ऑफ ॲनालिसिस करू शकता. हे सगळे 4 तुम्ही फिल्टर लावायचे आहेत आणि हे फिल्टर्स लावून तुम्ही कट ऑफ ॲनालिसिस करायचे की आपल्या कॅटेगरीची, आपल्या सब्जेक्टची, आपल्या मीडियमची आणि आपण ज्या वर्गांना एलिजिबल आहे त्याची जागा, त्याचे टॉप 3 स्कोरर विथ इंटरव्ह्यूसाठी कशा पद्धतीने आपल्याला मागच्या वेळेसचे स्कोर्स बघायला मिळतात, त्यामध्ये तुम्ही +10 और +15 करून चला यावर्षी म्हणजे आपण जे क्रायटेरिया पकडतो कॉम्पिटिशन वाढायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की तुम्हाला अजून कुठल्या संस्था अशा पद्धतीने ॲनालिसिस करून पाहिजेत. टेलिग्राम चॅनलवरती मी सगळे हे PDFs ॲनालिसिस टाकत असतो, तिथे तुम्हाला हे सगळे ॲनालिसिस बघायला मिळतील. तर तिकडे पण तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.